कोरोनाचे संकट, शाळा कधी सुरू होतील माहिती नाही. तुमचे शिक्षक आणि तरुण भारत तुमच्या साथीला आहोत. मजा मस्ती फार झाली, आता घर बसल्या अभ्यास करा. तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी युवराज पाटील तुमच्यासमोर इयत्ता 9वीचा एक पाठ शिकवणार आहे. आज आपण एक नाट्य उतारा पाहायचा आहे. लक्षात आलंच असेल की आम्ही आज कर्णाचे शल्य हा नाट्य उतारा पाहणार आहोत. या नाटकाचे लेखक वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज हे आहेत. त्याचबरोबर या पाठाचे मूल्य निष्ठा व प्रेम असे आहे. तुम्हाला लक्षात आलंच आहे की ह्या पाठाचा साहित्य प्रकार नाट्य उतारा असा आहे. तर आपल्याला कुरुक्षेत्रावरचा एक प्रसंग पाहायचा आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की महाभारताचं घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धानंतर आपल्या भारत देशाचा चेहरा मोहरा बदलून गेला. हे युद्ध कुणाचं होतं तर भावाभावांच्या मध्येच लागलेलं हे युद्ध होतं आणि हे युद्ध इतकं महाभयानक झालं की त्याचे परिणाम संपूर्ण भारतावरती झाले हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. तर हे कुरुक्षेत्रावरचं युद्ध एका नाटकामध्ये विस्तृत स्वरूपात वि.वा. शिरवाडकर यांनी लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा परिचय थोडक्यात आपण करून घेऊन पाठाकडे वळूयात. बघा, विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म 1912 साली झाला तर मृत्यू 1999 साली झाला. मराठीतील एक प्रतिभावंत कवी, कादंबरीकार, नाटककार, लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर बंधुता, स्वातंत्र्य, समता, मानवतावाद ही त्यांची लेखनाची वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक अग्निसंप्रदायी कवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांनी खूप असे काव्यसंग्रह लिहिलेले आहेत. आज देखील त्या काव्यसंग्रहांचे वाचक जर पाहिले तर अतोनात आपल्याला वाचक भेटतील. असे हे काव्यसंग्रह कोणकोणते आहेत तर विशाखा, जीवनलहरी, हिमरेषा, वादळवेल, किनारा, स्वगत असे भरपूर त्यांचे काव्यसंग्रह आज देखील बाजारात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर त्यांनी नाटकांची सुद्धा निर्मिती केलेली पाहायला मिळते. त्याच्यातीलच एक प्रसिद्ध नाटक म्हणजे नटसम्राट. त्याचबरोबर कौतेय, ययाती आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, चंद्र जिथे उगवत नाही अशी प्रसिद्ध नाटके त्यांची आज देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर जान्हवी, वैष्णवी या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या देखील आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मडगाव येथे ते अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. त्याचबरोबर साहित्यामध्ये जो सर्वोच्च पुरस्कार मिळतो तो म्हणजे ज्ञानपीठ हा सुद्धा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. असे हे वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज. आज आपण कौतेय या नाटकातून घेतलेला थोडासा एक अंश आज आपण पाहणार आहोत. या पाठात आपण अर्जुन व कर्ण या दोघांच्या मध्ये जो युद्ध प्रसंग झालेला आहे त्या युद्ध प्रसंगाचा सारांश रूपी थोडक्यात भाग पाहणार आहोत. तर इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की कर्णाच्या मनात जे वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले होते व कुंतीविषयी त्याचं जे मत होतं, त्याचबरोबर त्याचा मित्र, त्याचा सेवक जांगील याची स्वामीनिष्ठा, हे सगळे भाग आज आपण या पाठाच्या माध्यमातून शिकणार आहोत. मूल्य, निष्ठा व प्रेम म्हणजेच निष्ठावंत कसे होते आणि प्रेम सुद्धा करणारे कसे होते हे देखील ह्या पाठाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. हा जर नाटकाचा भाग पाहिला हा तर नाट्यरूपी आहे. आपण ह्याच्यावरती वर्गामध्ये एक सुंदर असं छोटंसं नाटक सुद्धा बसवू शकतो. आपण थोडक्यात का होईना हे जर नाटक साकारलं तर आपल्याला युद्धभूमीवरती जो प्रसंग झालेला आहे तो प्रसंग सत्यात घडतोय की काय असं देखील वाटेल. प्रथमतः याच्यामध्ये पात्र कोण कोण आहेत? जांगील आहे, कर्ण आहे, अर्जुन आहे, एक आकाशवाणी होणारा एक आवाज आहे, कुंती, भीम आणि त्याचे बंधू, ही सगळी पात्र ह्या आपल्याला पाठामध्ये पाहावयाची आहेत. प्रथमतः जांगील जो आहे तो जांगील रखटाळलेला आहे, माखलेला आहे, तो युद्धभूमीवरती प्रवेश करतो आणि तिथं आल्यानंतर तो कर्णाजवळ येऊन सांगतो की कर्णाला सांगतो की तू कर्णा इथून तू जा, कारण मी आत्ताच सात्विकीच्या सेनेशी लढून आले आहे. सात्विकीशी लढताना माझ्या छातीची जवळजवळ चाळण झालेली आहे. त्यामुळे जे शत्रू पक्षातील लोक आहेत ते आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे कर्णा तू इथे थांबण्यापेक्षा तू निघून जा.
तर कर्ण तिथं बाजूलाच स्वतःच्या रथाचं चाक अडकलेलं आहे, ते चाक काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि जांगिलाचे हे शब्द ऐकून तो जागृत होतो आणि त्याच्याकडे पाहतो. जांगील सांगतोय की जवळजवळ 3 वेळा अर्जुनाने माझ्यावरती हल्ला केला आणि मी तो लिलियेने तो परतून लावलेला आहे, त्यामुळे अर्जुन इथे केव्हा येईल हे मला माहीत नाही, त्यामुळे हे कर्णा तू इथून निघून जा. त्याचवेळी कर्ण पुन्हा म्हणतो म्हणजे असं काय झालंय की तू असं मला का सांगतो आहेस, असं तो पुन्हा त्या जांगिलाला विचारतो. त्यावेळी तो जांगील सांगतो की तुम्ही इथं थांबू नका, कारण शत्रुपक्ष हा बलाढ्य आहे, त्याने भीष्म त्याचबरोबर आपले जे वेगवेगळे योद्धे आहेत त्यांचा पराभव केलेला आहे आणि शत्रुपक्ष आता विजयाच्या दिशेनं येत आहे. त्याचवेळी कर्ण पुन्हा म्हणतो की तू आहेस, मी आहे, जोपर्यंत माझ्या रथाचं चक्र इथून निघणार नाही तोपर्यंत मी पुढे आगेकूच करणार नाही आणि मी मागे सुद्धा वळणार नाही, असं कर्ण त्या जांगिलाला सांगतो. त्याचवेळी जांगील म्हणतो की तुम्ही इथं थांबलात, तुम्ही विरत आहात आणि शत्रू अधर्मावाने तुमच्यावरती हल्ला करेल. त्याचवेळी कर्ण सांगतोय की मी निकराचे हल्ले असे झेललेलो आहे, शत्रुपक्षाकडून माझ्यावरती आक्रमण होत आहे, मात्र मी जोपर्यंत रथाचं चाक काढणार नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही, असं तो सांगतोय. त्याचवेळी जांगील पुन्हा त्यांना मागं जाण्याची विनवणी करतोय. कर्ण मात्र त्या जांगिलाची एक सुद्धा गोष्ट ऐकत नाही. कर्ण वारंवार म्हणतो की माझ्या नशिबी जे आलेलं आहे मी ते सहन करेन, माझं नशीब हे पुटका आहे, समोर माझे बंधू आहेत आणि इकडे माझे मित्र आहेत, आता माझं नशीब कसं आहे हे मलाच माहीत, असं तो जांगिलाला सांगण्याची प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर जांगील तो पुन्हा म्हणतो की माझी शपथ आहे की तुम्ही युद्धभूमीवर या युद्ध रणांगणावरून पुन्हा माघारी शिबिरात जा. मात्र कर्ण कोणतीच गोष्ट ऐकायला तयार नसतो. तो वारंवार त्याला सांगत असतो की माझा पक्ष आणि शत्रूचा पक्ष हाच मला माहीत नाही, त्यामुळे मी माघारी जाणार नाही. पुन्हा म्हणतो की वीराचं मस्तक तुटलं तरी चालेल, मात्र ह्या युद्धभूमीवरून मी माघार घेणार नाही, असं तो सांगत असतोय. कारण हे माझं दुर्दैवाचं चक्र आहे आणि रथाचं चक्र अडकल्यामुळे हे दुर्दैवाचं चक्र सुरू झालेलं आहे, असं तो सांगत असतो. त्याचबरोबर जो योद्धा असतो तो योद्धा कधीही पराजित होणारा नसतो, जोपर्यंत त्याच्या हातामध्ये शस्त्र आहे तोपर्यंत तो लढतच असतो, असं तो जांगिलाला सांगत असतो. जांगिलाची अक्षरशः छातीची चाळण झाल्या कारणाने आणि त्याच्या असह्य वेदना सहाय्य न झाल्याने तो थोड्याच वेळात त्या कर्णाच्या बाहुपाशात येऊन मरण पावतो. त्याचवेळी कर्ण म्हणतो की तुमच्यासारखे निष्ठावान सेवक जर आमच्या साथीला लाभले हेच आमचं खूप मोठं भाग्य आहे, तुम्ही आपल्या मरणावर उदार होऊन आमचं रक्षण करता हेच खूप मोठं काम आहे, असे कर्ण त्या जांगिलाला म्हणतो. त्याचवेळी तो जांगील मरण पावलेला असतो. दूरवर रथांचा अस्त्रांचा मोठ्याने आवाज येत असतो आणि हे पाहून कर्ण मोठ्याने ओरडतो. तो म्हणतो की मी असा पराभव पत्करणार नाही, काही झालं तरी चालेल, मी या युद्धभूमीवरती लढणार, मी राजेश्वराला वचन दिलं आहे, काही झालं तरी मी हे युद्ध जिंकणार, असं तो वारंवार मोठ्याने म्हणत असतो. दूरवर त्याला अस्त्रांचा रथचक्राचा आवाज येत असतो आणि तो पृथ्वीला विनंती करत असतो की हे पृथ्वी माते, हे फक्त रथचक्राचं चाक जे तू आपल्या पोटाशी धरून ठेवलेलं आहे हे एकदा बाहेर काढ आणि मी लढण्यास मोकळा होईन, मी रथावरती स्वार होऊन शत्रूशी 2 हात करेन, कारण मी माझ्या राजेश्वराला वचन दिलंय, काही झालं तरी कुंतीच्या अश्रूंची तमा न बाळगता अर्जुनाचा त्या पार्थाचा मी पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असं तो वारंवार म्हणत असतो. त्याचवेळी कर्ण पुन्हा म्हणतो की माझा भाऊ आला, पराक्रमी माझा शत्रू जवळ येऊन ठेपलेला आहे, हे अर्जुना तू अधर्माने युद्ध करू नकोस, फक्त मला काही क्षण दे, मी थोडा वेळ इथे तयार होतो, माझ्या रथचक्राचं चाक जे आहे ते जमिनीतून बाहेर काढून मी रथावरती आरूढ होतो, शस्त्र घेऊन मी तयार होतो, निशस्त्र कर्णावरती तू अजिबात अस्त्रांचा मारा करू नको, असं हा कर्ण त्या अर्जुनाला विनंती करत असतो. त्याचवेळी थांब अर्जुना, तुझ्या वीरवृत्तीला लांछन लावू नकोस, असे खडे बोल सुद्धा त्या अर्जुनाला सुनावतो. मात्र त्याचवेळी एक रहस्यमय आवाज येतो आणि तो आवाज सांगतो, अर्जुना हीच वेळ आहे, हा कर्ण निशस्त्र आहे, हा कर्ण वीरत आहे, आत्ताच तू ह्याचा पराभव कर आणि जर हे आत्ता तू करशील तरच तू योग्य करशील, नाहीतर हा कर्ण
रथामध्ये असेल, त्याचबरोबर हा सहशस्त्र असेल, तर ह्याचा पराभव करणं अशक्य आहे. हा युद्धभूमीवरती अजिंक्य आहे. त्यामुळे निशस्त्री विरत झालेल्या कर्णावरती बाण चालव, असा एक अदृश्य आवाज त्या अर्जुनाला सांगतो. लगेचच कर्ण त्याला उत्तर देतो, हे श्रेष्ठ पांडवा, अधर्माचा आश्रय करू नकोस, असत्याशी वागू नकोस, असं तो सांगतो. त्याचवेळी तो पुन्हा आवाज तिथे मोठ्याने येतो आणि तो सांगतो, ज्यावेळी लाक्षागृहामध्ये पांडवांना जाळण्याचा कट केला, ज्यावेळी भर राजगृहामध्ये पांचालीच्या निरीला हात घातला, त्यावेळी तुम्ही धर्माच्या गोष्टी बोललात का, असं तो आवाज येतो. त्याचवेळी प्रत्युत्तर म्हणून हा कर्ण सांगतोय, कर्ण म्हणतो, म्हाताऱ्या विद्वांच्या प्रमाणे तुम्ही गतगोष्टींचा डांडोरा पिटू नका, कारण कर्ण आणि कर्णाचे जे सगळे भाऊ आहेत, कर्णाचे जे सगळे कौरव आहेत, ह्या कौरवांनी कधीही असत्याचा आणि अधर्माचा वापर केला नाही. वारंवार तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी काढून आमचं खच्चीकरण करू नका, असा हा कर्ण त्या अदृश्य आवाजाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर अर्जुनाला सुद्धा ती चेतावणी देतो. पुन्हा पुन्हा कर्ण सांगत असतो की आम्ही कधीही अधर्माने वागलो नाही, कौरव कधीही अधर्माने वागले नाहीत, असं सांगत असताना सप सप असे बाण येतात आणि कर्णाच्या छातीमध्ये घुसतात. कर्ण धारातीर्थी पडतो, खाली पडतो, विवळत असतो, ओरडत असतो आणि तो वारंवार म्हणत असतो की तुम्ही अधर्माने कर्णाचा पात केलात, अधर्माने कर्णाचा पात केलात. लगेचच सगळ्या युद्धभूमीवरती बातमी पसरती, कर्ण पडला, महारथी कर्ण पडला, महारथी कर्णाचा घात झाला, असे सगळीकडे आवाज जातो. तेवढ्यातच धावत धावत त्या युद्धभूमीवरती कुंती येते. कुंती येते कर्णाचे डोकं मांडीवर घेऊन ढळाढळा अश्रू गाळत रडत असते. कर्णाला सुद्धा आश्चर्य वाटतं, पांडवांना तर खूपच आश्चर्य वाटतं की आमची माता ह्या कर्णाचं मस्तक डोक्यावरती घेऊन का रडते, ह्याचं कारण काय, ते विचारण्यासाठी पुढे येतात. त्यावेळी भीम सुद्धा मोठ्या मोठ्याने म्हणतो की महारथी कर्णाचा निष्पात झाला, महारथी कर्ण पडला, कौरवांचा आधारस्तंभ कोसळला, असं वारंवार तो म्हणत असतो. त्याचवेळी कुंती म्हणते, भीमा कौरवांचा सेनापती नाही, कौरवांचा सेनापती नसून किंवा हा महारथी नसून हा माझ्या पोटचा गोळा आहे, त्याचा आज निष्पात झाला, तो आज धारातीर्थी पडला. हे शब्द ऐकून भीमाला सुद्धा आश्चर्य वाटतं. त्याचबरोबर अर्जुनाला सुद्धा आश्चर्य वाटतं, नेमकी आपली माता कुंती माता असे शब्द का उच्चारते आहे. त्याचवेळी ती सांगते की कर्ण हा तुमचाच थोरला भाऊ आहे, मीच चांडाळणीनं त्याला जन्म देताच बाहेर ठेवलं, म्हणजे जो सुतपुत्र होता तोच कुंती मातेच्या पोटी जन्म घेतलेला कर्ण होता. ती वारंवार सांगते की हा तुमचा मोठा भाऊ आहे, हा कौरवांचा सेनापती नसून, हा सुतपुत्र नसून, हा मीच चांडाळणीने जन्म दिलेला माझा एक मुलगा आहे, असं ती सांगते. त्याचवेळी अर्जुन, भीम व त्यांचे साथीदार जे आहेत त्यांना आश्चर्य वाटतं, कुंती असे का बोलते आहे. त्याचवेळी ती सर्व सांगते आणि सर्व सांगितल्यानंतर कर्णाला खूप आनंद होतो. मात्र आनंद कोणता होतो तर कुंती मातेनं मान्य केलेला आहे की मीच तिचा मुलगा आहे. ही सगळी बातमी आधी कर्णाला माहीत असते. म्हणून तो कर्ण म्हणतो, आई तू सर्वांना सांगितलंस, मी तुझा मुलगा आहे सांगितलंस, तो सांग तुला किती यातना झाली असतील, तू किती दुःखी कष्टी झाली असतील, माझ्या विरहानं तुला किती त्रास सहन करावा लागला असेल, असं तो वारंवार त्या कुंतीला सांगण्याचा प्रयत्न करतो. कुंती आणि कर्ण हे त्या युद्धभूमीवरती ढळाढळा अश्रू ढाळत असतात. त्याचवेळी भीम म्हणतो की मातृहत्येचं पातक मला पत्करावं लागलं तरी चालेल, ह्या कुंतीचं मी गद्याने डोकं फोडून टाकेन, असे तो शब्द काढतो. त्याचवेळी कर्ण म्हणतो, थांब भीमा, ह्या तुझ्या मातेनं खूप त्रास सहन केला आहे, हिनं खूप भोगलेला आहे, हिच्या नशिबी खूप काही आलेलं आहे. आज माझी माता मला भेटली, तिनं माझ्याशी येऊन आज संवाद साधला, मला लहान मुलासारखं तिनं आपल्या मिठीमध्ये घेतलं, हेच माझ्यासाठी खूप आहे, असं ती सांगते. आणि त्याचवेळी भीम म्हणतो, कर्ण हा माझा जर भाऊ आहे असं समजलं असतं तर त्याच्यासाठी नवीन आम्ही राज्य निर्माण केलो असतो, त्याला राज्यपदाच्या खुर्चीवरती बसून त्याची अखंड सेवा करत राहिलो असतो, असे शब्द भीम उद्गारतो. त्याचवेळी कर्णाला खूप बरं वाटतं. कर्ण म्हणतो, आज मला असे भाऊ मिळाले, आज असे मला बंधू मिळाले, ह्याच्यासारखं मला दुसरं काहीच नाही. मातेनं आज माझा स्वीकार केला, भावांनी आज माझा स्वीकार केला, आज मी मरणासाठी तयार आहे. मी
कधीही असं मरण मला मिळालं तर मी 1000 वेळा अशा पद्धतीनं मरेन, असं तो वक्तव्य करतो आणि मरतो. आणि या ठिकाणी सगळ्यांना खूप दुःख होतं आणि इथेच ह्या नाटकाचा अंश संपतो. यानंतर या पाठावरती काही महत्त्वाचे जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांची चर्चा करूयात. या पाठावरती एका वाक्यात प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामध्ये कर्णाला कशाची भ्रांत पडली होती? कर्णाला त्याचा पक्ष कोणता आणि शत्रू पक्ष कोणता ह्याचीच त्याला भ्रांत पडलेली होती. त्याचबरोबर कर्णाचे शल्य कोणते होते, कर्णाचे दुःख कोणते होते, हा सुद्धा प्रश्न इथं 1 मार्कासाठी आलेला आहे. कौरवांनी कोणते कारस्थान केले होते असा 2 मार्काचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्याचबरोबर ह्या पाठावरती वाक्यप्रचार खूप दिलेले आहेत, त्यांचा वाक्यात अर्थ सांगून वाक्यात उपयोग आपण करावा याचा आहे. तसेच तुम्हाला त्याचबरोबर शिवाजी सावंत यांनी लिहिलेलं मृत्युंजय नावाचं पुस्तक तुम्हाला उपक्रमामध्ये समाविष्ट केलेलं आहे. त्या पुस्तकाचं जर तुम्ही व्यवस्थितपणे वाचन केलं आणि वाचन करून त्यामध्ये कर्ण हा महारथी कर्ण तुम्ही चांगल्या पद्धतीने अनुभवाल असं मला वाटतं. त्यामुळे मृत्युंजय हे देखील पुस्तक तुम्ही अभ्यासा आणि आपल्या वाचनालयातून मिळवून किंवा इतर कोणत्या तरी ठिकाणी ते पुस्तक उपलब्ध आहे, ते पुस्तक घेऊन तुम्ही वाचा. त्यामध्ये तुम्हाला निश्चितच महारथी कर्ण कसा होता हे तुम्हाला निश्चितच कळेल. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.